हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. तर मी रात्रीचे व्हिडिओ काढत आहे आणि सॉरी, तुम्ही मला समजून घेत आहे कारण की दिवसभर पूर्ण माझं शेड्यूल एकदम बिझी आहे, म्हणून मी दिवसाचे काही व्हिडिओ काढू शकत नाही आहे. कारण तुम्हाला सांगणंच नंतर आता मी एवढी का फ्रेश आहे किंवा काय एवढी आनंदी आहे, तर माझं आता सर्व आवरलेलं आहे का एकदम मी फ्री झालेले आहे. मी रात्रीचं म्हणजे माझं रुटीन मी तुम्हाला दाखवण की मी रात्रीचं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे, आय थिंक दाखवलेलं आहे, पण तरी पण मी ते कंटिन्यू रुटीन माझं करत आलेले आहे. आणि मला एकदम असं फ्रेशपणा वाटतो आहे ना, की खरंच आपल्याला एखादी सवय लावून घेतो ना आपण, ते खरंच चांगल्यासाठी असते कोणतीही, पण चांगली आहे सवय, अशी वाईट सवय नाही. वाईट सवय लागली म्हणल्यावरती तर आपली कधीच जाणारच नाही आहे. म्हणून कोणती पण गोष्ट घेताना चांगली लावून घ्या, कारण की ती आपल्या आयुष्यासाठी खरंच एक इम्पॉर्टंट पार्ट बनणार आहे. म्हणून कोणती पण गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह करा आणि पॉझिटिव्हच राहा. तर मी आत्ता जस्ट एक व्हिडिओ ऐकला, स्टोरी ऐकली, तर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर लगेच शेअर करावा, कारण की ते माझ्याबरोबर घडत आहे. म्हणून मग नाही का, ते आपल्याला बघा, एखादी आपण गोष्ट ऐकतो किंवा एखादं बुक आपण रीड करतो, तर आपल्याला लगेच असं वाटतं की बाबा हे आपल्याविषयीच आहे, आपल्या रिलेटेडच आहे. आपण त्या स्वप्नामध्ये जातो किंवा त्या कहाणीमध्ये आपण पूर्ण उतरतो आणि वाचत जातो. तर तसंच माझं आहे, मी एखादी कोणती गोष्ट वाचायची म्हणलं किंवा कोणती गोष्ट करायची म्हणलं तर ते एकदम बारकाईनेच करते. आणि मी आता एक बुक वाचत आहे, तुम्हाला मी दाखवलं आहे का नाही मला माहीत नाही, पण हे मी बुक वाचत आहे, सकारात्मक दृष्टिकोन. तर पूर्ण वाचून झालेलं आहे, उगाच थोडेसे पानं राहिलेले आहेत वाचायचे माझे. तर मी लायब्ररी जॉईन केलेली आहे, तिथून मी रिसिव्ह करते बुक आणि घरी येऊन ते रीड करून परत त्यांना द्यायचं बुक. तर ते नंतर तुम्हाला सांगाल, पण मी आत्ता जी एक स्टोरी ऐकलेली तेच तुम्हाला सांगते. खूप एक्सायटेड तुमच्याबरोबर शेअर करायला सॉरी. मी एवढी हे एक्सायटेड, तर मला काय शब्द पण काय सुचत नाही ते काय बोलायचे आणि काय नाही. तरी तुम्ही म्हणता हे काय तुम्ही सांगते असं तसं, पण खरंच ऑपॉर्च्युनिटी एकदाच येते आणि ती आपण घेतली पाहिजे. नाही घेतली तर त्याचा आपल्याला 100 नाही 1001% आपल्याला त्याचा पश्चाताप होणार आहे. आणि खरंच मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे आणि खरं कमी वयात भेटली, म्हणून मी खूप हॅपी आहे. आणि लवकर मी निर्णय अजून पण घेतला असता तर अजून मी एक पाऊल पुढं असते, पण जाऊ दे, तरी पण मला कमी वयात ती मी घेतलेली आहे. आणि ते मला सिद्ध करून दाखवायचं नाही आहे कोणाला, माझ्यासाठी मला सिद्ध करायचं. माझी स्वतःची शर्यत माझी स्वतःबरोबर आहे, मला कोणाबरोबरच लावायचे नाही. तो 10 पावलं पुढे गेल्या मग मी त्याला कसं मागं टाकलं नाही. मी स्वतःलाच हारला तरी माझा अहंकार हारण आणि मला त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला भेटेल, म्हणून मी माझी स्वतःची पैंज लावलेली आहे आणि माझी ती मी ऑपॉर्च्युनिटी स्वीकारलेली आहे. तर तुम्हाला मी सांगते ते आता एक गोष्ट. तर मी ती ऐकली तर मला खूप एवढी छान वाटली ना ती गोष्ट, की बाबा आपण हे चुका नाही केल्या पाहिजे. काही गोष्टींमधून खरंच आपल्याला समजतं आणि यूट्यूब म्हणा आपल्यासाठी एक नाही का एक नवीन संधीच आहे म्हणायचं. आपल्याला खूप नवीन गोष्टी त्याच्यावरनं शिकायला भेटतात. आणि मीडिया आहे, जे सोशल मीडिया आहे, त्याच्यावरनं खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घेण्यासाठी आहेत, वाईट घेण्यासाठी घ्यायचं म्हणलं वाईट पण भरपूर आहे, पण चांगल्या हेतूने घेतल्या तर चांगलं पण भरपूर आहे. तर चला मी तुमच्याबरोबरती शेअर करतेच आणि तुम्ही खूप सपोर्ट करताय, म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद, थँक्यू. आणि प्लीज मला तुमचे कमेंट्स डिलीट करायला भाग नका पाडू. आणि कारण की तुम्ही चांगल्या हेतूने करत असताना मला मस्त मान्य आहे, पण त्या गोष्टींसाठी आता मी नाही आहे कॅपेबल, मी नाही गोष्टी त्या म्हणजे मी गाडी माझी पुढं आणलेली आहे म्हणलं मी रिवर्स जाणार नाही. हे तुम्हाला 100 नाही 1000% तुम्ही क्लिअरच करून घ्या की प्रीती आता पुढं आलेली आहे म्हणलं आता ती मागं जाणार नाही आहे. तुम्ही आता समजून घेता मी स्पष्ट काय बोलत नाही आहे, मी मागं जाणार नाही आहे, मला फक्त पुढं आणि पुढंच जायचं आहे, मागं नाही जायचं मला. म्हणून प्लीज मला तशा कमेंट्स नका करू की त्या मला डिलीट करायला लागतील किंवा मला हाईड करून ठेवायला लागतील. म्हणून तुम्ही कमेंट्स करा मला चांगल्या की प्रीती तू पुढं जा, अजून शिक, हे कर ते कर. मी त्या कमेंट्सला खरंच रिप्लाय देते, लाईक करते, पण तशा कमेंट्स असतील तर मी डिलीट करते कारण का त्या कमेंट्सना मला त्रास होतो. म्हणून सॉरी, तुम्ही मला खूप चांगले हेतूने करताय पण मला त्याचा त्रास होतो म्हणून मी डिलीट करत आहे. तर चला मेन मुद्द्यावर येऊया आपण. तर मी आता जो व्हिडिओ पाहिला तर तो खूप छान होता आणि खरंच एक स्टोरी आपल्याला काहीतरी आपलं आयुष्य बदलून टाकते असं मला असं वाटते. आणि मला असं वाटायला लागलं की मी हा निर्णय घेतलेला किती भारी आहे. आणि मी सांगू पण शकत नाही माझा सध्या पण मी किती
हॅप्पी आहे म्हणून. तर मी ती स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करते. तर एका म्हणजे नाही का एका गावातलं एका खेड्यागावात एक पेट्रोल पंप असतो आणि त्या पेट्रोल पंपावर एक खूप श्रीमंत माणूस त्याची एकदम मोठी गाडी, फॉर्च्युनरपेक्षा पण मोठी गाडी तो तिथं घेऊन येतो आणि त्या माणसाला सांगतो की नाही का ह्या गाडीमध्ये 2000चं पेट्रोल टाक म्हणून. 2000चं पेट्रोल टाकतो. तो म्हणतो ठीक आहे टाकतो. तर तो त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला सुरुवात करतो आणि त्या गाडीकडे एवढं बघत असतो की जणू की नाही का त्याला घ्यायचीच आहे. त्या स्वप्नात तो एकदम छान बघत असतो त्या गाडीकडे, खूप छान निरीक्षण करत असतो. तर त्याचा तो मालक खाली उतरतो आणि त्याला विचारतो की तू ह्या गाडीकडे एवढं का बघतोय, काय विशेष आहे ह्या गाडीमध्ये, तू का बघतोय एवढं ह्या गाडीमध्ये. तर तो म्हणतो माझं हे स्वप्न आहे, माझं हे ड्रीम आहे, हे गाडी घेण्याचं माझं ड्रीम आहे. तर तो म्हणतो ठीक आहे. तर मग तो मालक त्याचं आहे ना एक विजिटिंग कार्ड त्याला देतो की म्हणतो हे कार्ड घे आणि उद्या मला तू माझ्या ऑफिसमध्ये भेट. तर तो म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि परत तो म्हणजे नाही का तो माणूस असतो जो मालक असतो त्या गाडीचा तो त्याच्यामध्ये बसतो आणि तिथून जायला निघतो. तर तो म्हणतो की बाबा ह्यो फसवणारा तरी नसेल ना, ह्यो काहीतरी करणारा तर नसेल ना. तर म्हणून तो कार्ड तो घेतो आणि टाकून देतो आणि तिथं शेजारी एक सफाई कामगार असतात ह्याच्यावर पेट्रोल पंपावर सफाई कामगार असतात. मग तिथे कार्ड घेतो आणि तो म्हणतो की का आपण इथं जाऊन नाही बघायचं, का आपण हे का नाही करायचं. तर तो सफाई कामगार मग त्या कचऱ्यामधलं ते कार्ड घेतो आणि तिथं जातो, त्या ऑफिसमध्ये जातो. तर त्या ऑफिसमध्ये जातो आणि मग पुढं स्टोरी खूपच भयानक झाली, छान झाली ती स्टोरी. आणि ते कार्ड घेतो तो आणि ऑफिसमध्ये जातो. तर पुढं नंतर काय होतं, 4 वर्षानंतर परत तो म्हणजे सेम तशीच गाडी, सेम तेच कलर गाडीचा, सेम सगळं तेच, फक्त मालक चेंज. ते तिथंच येतो आणि तिथं त्याला म्हणतो की 2000 रुपयाचं पेट्रोल टाक. तो पण तेच म्हणतो की 2000 रुपयाचं पेट्रोल टाक. तर तो माणूस परत त्या गाडीकडे बघत राहतो की बाबा म्हणजे तेच गाडी आहे ते. आणि मग तो मालक उतरतो आणि तो विचारतो की 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी अशीच गाडी इथं आलती का, तुला अशी संधी दिलती का, तुला असं विजिटिंग कार्ड दिलतं का. तो म्हणतो हा तुला कसं काय माहिती. कारण काय तो म्हणतो ते विजिटिंग कार्ड तू जेव्हा टाकून दिलं होतं ना तर ते कार्ड मी घेतलं आणि ते मी कार्ड तिथं गेलो आणि त्यांनी मला कसा बिझनेस करायचा, कसं काय करायचं ते पूर्ण शिकवलं आणि आता त्या बिझनेसमुळं मी आता इथपर्यंत आलेलो आहे. तर तुम्ही म्हणताना आता हे स्टोरी झाली. तर मग त्याला पश्चाताप होतो की बाबा ही अपॉर्च्युनिटी आपण स्वीकारली असती, आपण तिथं जाऊन बघितलं असतं तर आपल्याला समजलं असतं ना आता आपण पण ह्या गाडीमध्ये आपण असतो आत्ता सध्याला. आणि तुम्ही म्हणता की तू हे का सांगते आम्हाला, ह्याजण तुझं काय रिलेशन आहे, ह्याचं काय रिलेशन आहे. तर मग माझं पण तेच आहे. जर मी 4 वर्षापूर्वीच विचार केला असता की बाबा मला लगेच समजल्या होत्या काही गोष्टी, तर तरी पण मी तो त्रास सहन केला आणि तिथंच त्या घुटमाळून राहिले. म्हणून माझं 4 वर्षाचं पूर्ण दिवस वाया गेले, माझा टाईम वाया गेला, माझं वर्ष वाया गेलं, माझे दिवस वाया गेले, माझा वेळ गेला. तर मी आता इथं मागं नसते आता. म्हणून मग मला असा पश्चाताप आला त्या ह्याच्यावरनीच. ते विजिटिंग कार्ड ज्यांनी टाकून दिलं ना त्याला कसा पश्चाताप आला तसा. पण मी आता समजते की बाबा मला एक अपॉर्च्युनिटी आली की मी निर्णय घेतला लवकर आणि आता मी कुठंतरी एका स्टेप बाय स्टेप चाललेले आहे पुढं आणि मला त्याच्यातून फायदाच भेटणार आहे आणि मी माझा ड्रीम पूर्णच करणार आहे. जरी माझ्या स्टेप बारीक असल्या ना, छोट्या स्मॉल असल्या ना, तरी माझं ड्रीम मात्र बिग आहे आणि नक्कीच ते पूर्ण होणार आहे एवढं मला माझ्यावर विश्वास आहे आणि ते करणारच आहे. मी पूर्ण 100 नाही 1000% करणारच आहे आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणलं तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि एक मुलगी काही पण करू शकते, काही पण जिंकू शकते, जर फक्त आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स नाही पाहिजे पण कॉन्फिडन्स नक्कीच पाहिजे आणि तो आहे. आणि म्हणून मग मी समजलं आणि कमी वयात ठीक आहे की मला नाही 30-40 वयानंतर किंवा 30-35 वयानंतर मग मला नाही सुचलं की बाबा मी निर्णय घेतला असता तर मी खूप वेगळ्या ठिकाणी असते, असं तसं नसतं मला वाटलं. आणि आता मी आहे खूप बेटर आहे आणि खरंच कुठंतरी पुढे जाण्याची मला संधी भेटली आणि खरंच ज्या भेटते ना ती खरंच खूप 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 लकी असते. म्हणून मला ती गोष्ट एकदम मलाच जणू वाटली की ती माझीच गोष्ट होती. म्हणून त्या पेट्रोल पंप भरणाऱ्याची माझी सेमच कंडिशन झाली होती. पण नंतर मला समजलं, नंतर त्याला पण समजलं, तो पण नंतर केलंच असेल त्याने पण गोष्टीचा एंड तिथंच झाला.
तसं माझ्या गोष्टीचा एंड अजून झालेला नाही आहे आणि होणार पण नाही आहे. भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर काही गोष्टींमधून आणि खरंच म्हणी आहेत त्या खऱ्या आहेत, सुविचार आहेत ते खरे आहेत. वाचाल तर वाचाल, आपण जेवढ्या पण गोष्टी वाचू, जेवढ्या पण गोष्टी तुम्ही रीड करता किंवा मी रीड करते किंवा तुम्ही ऐकता, केअरफुली ऐका तर खरंच आपल्याला त्याचा नक्की 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 फायदा होणार आहे आणि ते पण खूप खूप चांगला फायदा होणार आहे. तर मी आता बुक वाचायला घेतलेले आहेत आणि मला पहिल्यापासून बुक खूप वाचायची आवड आहे. मी ह्याच्या अगोदर पण द सिक्रेट वगैरे असे बुक वाचलेले आहेत आणि वाचत आहे आणि इथून पुढं वाचतच राहीन आणि नवीन नवीन गोष्टी शिकतच राहीन. कारण काय, आयुष्य एकदाच आहे, थोडी डबल डबल आयुष्य. आपल्याला काय माहिती पुढं भेटणार आहे नाही भेटणार. म्हणजे जेवढं पण आपल्याला गोष्टी नवीन शिकायला भेटतील तेवढ्या शिकत राहा आणि तुम्ही पण शिकत राहा, मी पण शिकत राहते आणि सगळे संघात शिकत राहू आणि खूप छान एन्जॉय करत करत लाईफ जगू. कारण काय परत नाही, जिंदगी ना मिलेगी दोबारा. आणि मला मगाशीच एक व्हिडिओ काढायचा होता. इथं खालीच लग्नाचं चाललेलं आहे कार्यक्रम, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. तर खूप सारा एन्जॉय करतात ते, कोण नाचते, कोण तयारी करते, कोण गाण्या बांगड्याचं तयारी करते, भरपूर काय चालू होतं. आणि मी शांत त्यांच्याकडे बघत जवळजवळ मी 1 तास त्यांचं निरीक्षण करत होते की बाबा किती काही गोष्टी चाललेल्या आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा स्ट्रगल आहे, भरपूर साऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आज तेच लग्न एकदम एवढं आनंद आहे, तेवढे हॅपी आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नुसती स्माईल आहे, कोणाच्याच चेहऱ्यावर असा उदासीपणा नाही आहे, काय नाही. ठीक आहे, उद्या त्यांची मुलगी नांदायला जाणार आहे, त्याचं दुःख त्यांना होणार आहे नांदायला पाठवताना, पण आज तर त्यांचं हॅपी आहेत ना, ते खूप हॅपी आहेत, सर्वजण हॅपी आहेत. पण जर त्याच मुलीचं उद्या काही हे झालं तर खूप ते म्हणजे सांगू पण शकत नाहीत, ते किती डिप्रेशनमध्ये जातात किंवा काय, सगळ्या गोष्टी परत रिमाइंड होतात किंवा काय. मला जास्त काय बोलायचं नाही, पण मी तो विचार करत तिथं बसले होते आणि म्हणलं बघा प्रत्येकजण मला छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आणि घेतलाच पाहिजे. कारण की असं नाही की आपल्याला मोठी गोष्ट आनंद भेटली म्हणून ती थांबणार आहे आणि छोट्या गोष्टीतून आनंद भेटलेला तो पण थांबणार आहे. ना मोठी पण थांबणार आहे ना छोटी पण थांबणार आहे, दोन्ही पण टाईम निघून जाणार आहेत. तुमचं लय मोठं दुःख झालं आहे आणि छोटंसं दुःख झालं आहे, तुमचं छोटं पण नाही थांबणार आणि मोठं पण नाही थांबणार. टाईम हा निघून जाणार आहे, कोणासाठीच टाईम नाही थांबणार आहे. म्हणून टायमाला खरंच खूप महत्त्व द्या. जसं की मी दिलं नाही आणि मला त्याचा आता पश्चाताप होतो आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते की बाबा एखाद्याला की माझ्यापासून थोडंसं जरी हे झालं की बाबा खरंच हे आपल्याला टायमाचं खरंच महत्त्व समजलं पाहिजे, एवढंच मी प्रयत्न करते आणि तोच प्रयत्न करत राहीन. आणि तुमचा सपोर्ट, माझा सपोर्ट मिळून आपण खरंच पुढं जाऊया. आणि तुम्ही मला परत थँक्यू सो मच, तुम्ही मला सपोर्ट करताय, छान कमेंट्स करताय. तशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत जाईल. आणि खरंच मी तुम्हाला मला होम टूर करायचं आहे, भरपूर काही गोष्टी करायच्या ते, पण मला खरंचच टाईम नाही म्हणायला हरकतच नाही आहे. तर तुम्हाला नक्कीच मी दाखवून, मला ज्या दिवशी फ्री टाईम असेल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला होम टूर दाखवून, माझा किती रेंट वगैरे आहे, सर्व गोष्टी तुम्हाला मी शेअर करेन. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर सबस्क्राईब करा, भरपूर जणांना शेअर करा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.